भगवद्गीता अध्याय 12 भक्ती योग श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्ततमाः। अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कुणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते। तात्पर्य: श्रीकृष्णांनी आतापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगीजनांचे विवरण केले आहे। सामान्यतः योग्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते, एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी। साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतो। निर्विशेषवादी सुद्धा स्वतःला प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो। या अध्यायामध्ये आपल्याला आढळते की परमसत्याच्या साक्षात्कारासाठी असणाऱ्या निरनिराळ्या योग पद्धतीमध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे। जर मनुष्याला भगवंतांच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्तियोगाचे पालन करणे अत्यावश्यक आहे। भक्तीद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांना सविशेषवादी असे म्हटले जाते। जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी म्हटले जाते। या दोहोंपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकात विचारित आहे। परमसत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्तियोग हा सर्वोत्तम मार्ग आहे। हा प्रत्यक्ष आणि भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे। भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की जीव म्हणजे भौतिक शरीर नसून आध्यात्मिक स्फुलिंग आहे। परमसत्य म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्व आहे। 7व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की जीव हा परम सत्याचा अंश आहे आणि म्हणून त्याने आपले ध्यान परम सत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे अत्यावश्यक आहे। नंतर पुन्हा 8व्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्ण चिंतन करतो त्याला तात्काळ आध्यात्मिक जगताची कृष्णालोकाची प्राप्ती होते। आणि 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व योग्यांमध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्णस्मरण करतो तो परमसिद्ध योगी होय। म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे, कारण हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे। तरीही असे लोक आहेत जे श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त नाहीत। कृष्णरूपापासून ते इतक्या दृढपणे अनासक्त झालेले असतात की भगवद्गीतेवर भाष्य करतानाही ते लोकांना श्रीकृष्णांपासून दूर नेण्याचा आणि त्या लोकांचा भक्तिभाव निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करविण्याचा प्रयत्न करतात। अव्यक्त आणि इंद्रियातीत परम सत्याच्या निर्विशेष रूपावरील ध्यानास ते प्राधान्य देतात। अशा प्रकारे योगीजनांचे दोन प्रकार आहेत। आता या दोहोंपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण तो श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त झालेला आहे। तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही। आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे। प्राकृत जगतात असो अथवा भगवंतांच्या आध्यात्मिक जगतात असो, निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करणे अतिशय क्लेशदायक असते। वस्तुतः मनुष्याला परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही। म्हणून अर्जुनाला म्हणावयाचे आहे की अशा कालवयाचा काय उपयोग आहे। 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण त्यामुळे तो इतर सर्व रूपे जाणू शकत होता आणि त्याचवेळी त्याच्या श्रीकृष्णांवरील प्रेमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता। अर्जुनाने या श्लोकात श्रीकृष्णांना विचारलेल्या प्रश्नांमुळे परमसत्याच्या निराकार आणि साकार रूपातील भेद स्पष्ट होईल। श्री भगवान उवाच
मयि आवेश्य मनः ये माम नित्ययुक्ताः उपासते श्रद्धया परया उपेताः ते मे युक्ततमाः मता. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. तात्पर्य: अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो, तोच योग्यांमधील परमसिद्ध पुरुष होय. अशा कृष्ण भावनाभावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण तो सर्व काही श्रीकृष्णा प्रित्यर्थच करीत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो. कधी तो जप करीत असतो, कधी कृष्णकथेचे वाचन किंवा श्रवण करीत असतो, कधी तो प्रसाद तयार करतो अथवा श्रीकृष्णासाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिर मार्जन करतो अथवा भोजन पात्र स्वच्छ करतो. तो जे काही करतो ते सर्व भगवंताप्रित्यर्थच करतो व अशा रीतीने एक क्षणही वाया घालवित नाही. असे कर्म म्हणजे समाधिस्थ कर्म होय. ये तु अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यम च कुटस्थम अचलम ध्रुवम सनियम इंद्रियग्रामम सर्वत्र समभय बुद्धय ते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूतहिते रताः. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वाच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियांतीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वाच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. तात्पर्य: जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना करीत नाहीत, परंतु इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच उद्दिष्टाचा प्राप्तीकरिता प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा शेवटी कृष्णप्राप्ती होते. अनेकानेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्य वासुदेव हेच सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो. अनेकानेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते, तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करावयाची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकांची सेवा करणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अत्यावश्यक आहे. याचा गर्भितार्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे, अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा खूप तपस्या करावी लागते. अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशु यांमध्ये भेद दिसत नाही, कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहत नाही, तर केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे. क्लेशः अधिकतरा तेषां अव्यक्त चेतस्ताम अव्यक्ताः ही गती दुःखम देहबुद्धी अवाप्यते. ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. तात्पर्य: योगीजन परमसत्याच्या अचिंत्य अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात, त्यांना ज्ञानयोगी म्हटले जाते. आणि जे योगी पूर्णपणे कृष्णभावना भावित होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले असतात, त्यांना भक्तियोगी असे म्हटले जाते. आता या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांतील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे. ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंताकडेच नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे, तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंतांच्याच सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सहज, सुलभ आणि स्वाभाविकच आहे.
अनादिकाळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे. केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे. ह्यास्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या अर्चा विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो, कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा तऱ्हेने उपयोग करता येतो. अर्थात मंदिरातील भगवंतांच्या अर्चा विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे. वैदिक प्रमाणानुसार पूजन हे सगुण अथवा निर्गुण असू शकते. मंदिरातील अर्चा विग्रहाचे पूजन हे देखील सगुण होय, कारण भगवंत भौतिक तत्वांद्वारे प्रकट झालेले असतात. परंतु पाषाण, काष्ठ किंवा रंगाद्वारे भगवंतांचे अर्चा विग्रह प्रकट झाले असले तरी ते अर्चा विग्रह प्राकृत नसतात. हे भगवंतांचे परिपूर्णत्व आहे. या ठिकाणी एखादे स्थूल उदाहरण देता येईल. आपल्याला रस्त्यावर काही टपाल पेट्या दिसतात. आपण जर त्यात आपली पत्रे टाकली तर ती साहजिकच विनाअडचण आपल्या इष्टस्थळी जाऊन पोहोचतात. परंतु टपाल खात्याने अधिकृत न केलेली कोणतीही पेटी अथवा नकली पेटी आपल्याला आढळली तर त्या पेटीद्वारे उपयुक्त कार्य होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत ज्या विग्रह रूपामध्ये अधिकृतरित्या प्रकट होतात त्या विग्रहालाच अर्चा विग्रह असे म्हटले जाते. हे अर्चा विग्रह म्हणजे भगवंतांचा अवतारच असतो. परमेश्वर या अर्चा विग्रहाद्वारे सेवेचा स्वीकार करतात. भगवंत हे सर्व शक्तिमान आहेत म्हणून अर्चा विग्रहरूपी अवताराद्वारे ते भक्तांची सेवा स्वीकारू शकतात, जेणेकरून बद्ध जीवाला सहजपणे सेवा करता यावी. म्हणून भक्ताला तात्काळ आणि प्रत्यक्षपणे भगवंताकडे जाणे मुळीच कष्टप्रद नसते. परंतु जे आध्यात्मिक अनुभूतीकरिता निर्विशेषवादाचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी तो मार्ग कठीण असतो. त्यांना उपनिषदांद्वारे परमसत्याचे अव्यक्त रूप शास्त्रांचा गर्भितार्थ जाणावा लागतो. त्यासाठी संस्कृत भाषा ही शिकावी लागते. इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात आणि या सर्व पद्धतींचा अनुभव घ्यावा लागतो. हे सर्वसाधारण मनुष्यांसाठी सोपे नसते. भक्तीमध्ये संलग्न झालेल्या कृष्णभावनाभावित मनुष्याला केवळ प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने नियमितपणे अर्चा विग्रहाला केवळ वंदन केल्याने, भगवंतांचे गुणगान श्रवण केल्याने आणि केवळ भगवत प्रसाद ग्रहण केल्याने भगवंतांची अनुभूती सहजपणे होते. शेवटी परमसत्याचा साक्षात्कार होण्याची शाश्वती नसलेल्या क्लेशदायक मार्गाचे निर्विशेषवादी अनुसरण करीत आहेत यात काहीच संदेह नाही. परंतु साकारवादी विना क्लेश कोणत्याही धोक्याविना प्रत्यक्ष भगवंतांचीच प्राप्ती करतात. याच प्रकारचे वर्णन श्रीमद भागवतातही आढळते. त्या ठिकाणी असे म्हटले आहे की शेवटी मनुष्याला भगवंतांना शरण जावेच लागते. परंतु जर त्यांनी नेती म्हणून ब्रह्म जाणण्याचे परिश्रम घेतले आणि आपले सर्व आयुष्य याच रीतीने व्यतीत केले तर यांची परिणती शेवटी क्लेशामध्येच होते. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आध्यात्मिक साक्षात्काराच्या या क्लेशदायक मार्गाचे अनुसरण करू नये, कारण अंतिम परिणामाची या मार्गामध्ये शाश्वती नसते. जीवाला स्वतःचे स्वरूप असते. जर त्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचे असेल तर त्याला आपल्या सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल, परंतु आनंदमय स्वरूपाची अनुभूती होणार नाही. एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञानयोगी भक्तियोगाची प्राप्ती करू शकतो, कारण तो निर्विशेषवादाच्या संकल्पनेचा त्याग करू शकत नसल्याने निर्विशेषवादाचे दीर्घकाळ केलेले अनुसरण हे क्लेशदायक असते. म्हणून देहधारी जीवासाठी निर्विशेषवाद हा आचरण करतेवेळी आणि साक्षात्कार करतेवेळी क्लेशदायकच ठरतो. प्रत्येक जीवात्म्याला आंशिक स्वातंत्र्य असते आणि मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की निराकाराचा साक्षात्कार हा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत आहे. म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये. प्रत्येक जीवासाठी कृष्णभावना भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर मनुष्याने या भक्तियोगाकडे दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे वळण्याची शक्यता असते. अशा रीतीने या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे इंद्रियातील अचिंत्य अशा अव्यक्तावर ध्यान करण्यास विशेषतः या कलियुगात कधीही प्रोत्साहन देऊ नये. भगवान श्रीकृष्णांनीही या मार्गाची शिफारस केलेली नाही. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन
माम ध्यानन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात पार्थ मयि आवेशित चेतसाम. परंतु जे माझे पूजन करतात ते आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अन्यभावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात. हे पार्था, मी त्यांचा जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की भक्त हे फार भाग्यवान आहेत, कारण भगवंत त्यांचा संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे. भगवंतांची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तीद्वारेच भगवंतांना जाणणे शक्य आहे. म्हणून मनुष्याने अनन्य भक्ती केली पाहिजे. श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता त्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांच्या ठायी स्थित केले पाहिजे. मनुष्याने केवळ श्रीकृष्णांच्या प्रीत्यर्थच कर्म केले पाहिजे. तो कोणत्या प्रकारचे कर्म करीत आहे हे महत्त्वपूर्ण नाही, तर ते कर्म केवळ श्रीकृष्णाप्रीत्यर्थ करणे महत्त्वाचे आहे. हाच भक्तीचा आदर्श आहे. भक्ताला भगवंतांना संतुष्ट करण्यावाचून इतर काहीही प्राप्त करण्याची इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले, त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता भक्त कशाचाही त्याग करू शकतो. ही पद्धती अत्यंत सुगम आहे. मनुष्य आपल्या व्यवसायांमध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याचवेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जपही करू शकतो. अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवंताकडे आकृष्ट होतो. भगवंत या ठिकाणी वचन देतात की याप्रमाणे भक्तीमध्ये संलग्न झालेल्या शुद्ध भक्ताचा भगवंत विनाविलंब संसार सागरातून उद्धार करतात. ज्यांनी योगाभ्यासात उन्नती केली आहे ते योग सामर्थ्याद्वारे आपल्या स्वेच्छेनुसार हव्या त्या ग्रहलोकामध्ये आत्म्याला नेऊ शकतात आणि इतर योगीजन अशा संधीचा विविध प्रकारे लाभ घेतात. परंतु भक्ताबद्दल सांगावयाचे तर या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे भगवंत स्वतः भक्ताचा उद्धार करतात आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यासाठी उन्नत होण्याची भक्ताला प्रतीक्षा करावी लागत नाही. वराह पुराणात पुढील श्लोक आढळतो. नयामि परम स्थानं चिरागदित विना गरुडस्कंधमारोप्य यथे इच्छम निवारितः. या श्लोकाचे तात्पर्य हेच आहे की भक्ताने स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. याची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतली आहे. या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो. एखाद्या बालकाची माता पिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असते. त्याचप्रमाणे भक्ताने स्वतःहून योगाभ्यासाद्वारे इतर ग्रहलोकांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही. उलट भगवंत भक्तावर कृपा करण्यासाठी आपल्या गरुड वाहनावर आरूढ होऊन तात्काळ येतात आणि संसार सागरातून त्याची त्वरित मुक्तता करतात. समुद्रात पडलेल्या मनुष्याने जरी अतिशय धडपड केली आणि पोहण्यात तो जरी अतिशय निष्णात असला तरी तो स्वतःला वाचू शकत नाही, परंतु इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्यातून बाहेर काढले तर सहजपणे त्याची सुटका होऊ शकते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताला संसार सागरातून बाहेर काढतात. मनुष्याने केवळ सुगम कृष्ण भावनेने आचरण केले पाहिजे आणि पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. बुद्धिमान मनुष्याने इतर कोणत्याही मार्गाचा तुलनेत भक्तिमार्गाला नेहमी प्राधान्य द्यावे. नारायणीय यामध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. यावे साधन संमती पुरुषार्थ चतुष्टये तया विना तद अपनोती नरो नारायण आश्रया.
या श्लोकाचे तात्पर्य आहे की मनुष्याने सकाम कर्माच्या विविध मार्गी किंवा तार्किक ज्ञानप्राप्तीच्या मागे लागू नये. भगवत भक्तीमध्ये निमग्न असणाऱ्या भक्ताला इतर योग मार्गांपासून तर्कवाद, कर्मकांड, दान, यज्ञ इत्यादींपासून प्राप्त होणारे लाभ आपोआपच प्राप्त होतात. भक्तियोगाचा हा विशेष अनुग्रह आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पवित्र हरिनामाचा केवळ जप केल्याने भगवत भक्ताला परम लक्ष्याची प्राप्ती सुखाने आणि सहजपणे होते, परंतु याच परम लक्ष्याची प्राप्ती इतर कोणत्याही धार्मिक विधीने होऊ शकत नाही. भगवद्गीतेचा निष्कर्ष 18व्या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. सर्व धर्मान परित्यज्य मम एकम शरणं व्रज, अहम त्वां सर्व पापभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आत्मसाक्षात्काराच्या इतर सर्व मार्गाचा मनुष्याने त्याग केला पाहिजे आणि केवळ कृष्ण भावनाभावित भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. यामुळे त्याला जीवनाच्या परमोच्च संसिद्धीची प्राप्ती होईल. त्याने गतजीवनातील पापकर्मांचा विचार करण्याचाही आवश्यकता नाही, कारण भगवंत स्वतः त्याची पूर्ण जबाबदारी घेतात. म्हणून स्वतःहून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वतःचा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये. प्रत्येकाने सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. यामध्येच जीवनाची परमसिद्धी आहे. मयि एव मनः अधत्स्व, मयि बुद्धिं निर्वेशय निवसिष्यसि, मयि एव अतः ऊर्ध्वं न संशयः. माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंतांशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असतो. यात मुळीच संशय नाही. भक्त हा सांसारिक स्तरावर राहत नाही, तर तो श्रीकृष्णांच्या ठायी वास करतो. भगवंत आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहेत. म्हणून जेव्हा भक्त हरिकृष्ण जप करीत असतो तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंगा शक्ती भक्तांच्या जिव्हेवर नृत्य करीत असतात. जेव्हा तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ ग्रहण करतात आणि हा कृष्ण प्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो. जो मनुष्य अशा सेवेमध्ये संलग्न होत नाही तो हे कसे घडते यासंबंधी भगवद्गीतेत आणि वेदांमध्ये जरी निवेदन केलेले असले तरी जाणू शकत नाही. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः माम इच्छा आप्तुं धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. तात्पर्य: या श्लोकात भक्तियोगाच्या 2 निरनिराळ्या विधींचे वर्णन करण्यात आले आहे. ज्याने दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी आसक्ती विकसित केली आहे त्याचा समावेश प्रथम विधीमध्ये होतो आणि ज्याच्या ठायी दिव्य प्रेमाद्वारे भगवंताविषयी आसक्ती विकसित झालेली नाही त्याचा दुसऱ्या विधीमध्ये समावेश होतो. या दुसऱ्या विधीकरिता निरनिराळी नियामक विधिविधाने आहेत आणि त्यांचे पालन केल्याने श्रीकृष्णांच्या ठायी अनुराग उत्पन्न होण्या इतपत मनुष्याची उन्नती होते. भक्तियोगाद्वारे इंद्रियांचे शुद्धीकरण होते. सध्या स्थितीत बद्ध जीवनामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये संलग्न झाल्यामुळे इंद्रिये नेहमी अशुद्धच असतात, परंतु भक्तियोगाच्या अभ्यासाने इंद्रियांचे शुद्धीकरण होऊ शकते आणि अशा शुद्धावस्थेमध्ये इंद्रियांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध स्थापित होतो. या सांसारिक जीवनामध्ये मी कोणातरी मालकाची चाकरी करीत असेन, पण मी खरोखर प्रेमाने मालकाची सेवा करीत नाही. धनप्राप्ती करण्यासाठी केवळ मी चाकरी करीत असतो आणि मालकालाही प्रेमाशी वगैरे मुळीच कर्तव्य नसते. तो माझ्याकडून काम करून घेतो आणि मला मोबदला देतो, तेव्हा प्रेमाचा प्रश्नच नाही. परंतु आध्यात्मिक जीवनाकरिता मनुष्याने शुद्ध प्रेमावस्थेप्रत उन्नत झाले पाहिजे. अशी प्रेमाची अवस्था याच इंद्रियांद्वारे भक्तियोगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते. वर्तमान स्थितीत हे भगवत प्रेम प्रत्येकाच्या हृदयात सुप्तावस्थेमध्ये असते.
हृदयामध्ये हे भगवत प्रेम निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असते, परंतु ते भौतिक संगामुळे प्रदूषित झालेले असते. हृदयाचे भौतिक संगापासून शुद्धीकरण करून सुप्त स्वाभाविक कृष्णप्रेम पुनर्जागृत केलेच पाहिजे. हीच भक्तियोगाची संपूर्ण पद्धती आहे. भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रातःकाली लवकर उठून स्नान करणे, अर्चा विग्रहाला फुले वेचून अर्पण करणे, अर्चा विग्रहासाठी भोग तयार करणे, प्रसाद ग्रहण करणे इत्यादी. याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधी नियम असतात आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता व भागवताचे सतत श्रवण केले पाहिजे. अशा अभ्यासामुळे कोणताही मनुष्य भगवत प्रेमाच्या अवस्थेत उन्नत होऊ शकतो आणि नंतर निश्चितच भगवत धामाची प्राप्ती करण्यात तो अग्रेसर होतो. विधिविधानानुसार आणि आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्तियोगाच्या अभ्यासाने निश्चितपणे भगवत प्रेमाच्या स्तराप्रत उन्नती होते. अभ्यासे अपि असमर्थः असि मतकर्म परमहा भव मत अर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवापस्यसि. जर तू भक्तियोगाच्या विधिविधानाने पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तात्पर्य: आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या विविध विधिविधानांचेही पालन करू शकत नाही, तो सुद्धा भगवंताप्रित्यर्थ कर्म करून पूर्णावस्थेत प्रत उन्नत होऊ शकतो. हे कर्म कशा प्रकारे करावे याचे विवरण पूर्वीच 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे. कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज असते. म्हणून जर भक्तियोगाच्या विधिविधानांचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो. कोणत्याही कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असतेच. ज्याप्रमाणे उद्योगधंद्यांमध्ये मनुष्याला राहण्याकरिता जागा, गुंतवणुकीसाठी भांडवल, परिश्रम आणि विस्तार करण्यासाठी संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे या गोष्टींची कृष्णसेवेमध्येही आवश्यकता असते. यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म हे इंद्रिय तृप्तीकरिता केले जाते, तथापि तेच कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करता येते. असे कर्म म्हणजेच आध्यात्मिक कर्म होय. जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी, मंदिर किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो सहयोग करू शकतो. असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी. मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वच्छतेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येते व या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो. अतः एत अपि अशक्तः असि कर्तुं मतयोगम आश्रिताः सर्वकर्मफल त्यागम ततः कुरु यत आत्मवान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थिती होण्याचा प्रयत्न कर. तात्पर्य: कधी असे होते की सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळे अथवा इतर अडचणींमुळे मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात. ज्याला अशी समस्या आहे त्याने आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार कार्याकरिता करावा असे सांगण्यात आले आहे. वेदांमध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे. तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्यकर्माचेही वर्णन आहे.
ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो, याप्रमाणे त्याला क्रमशः ज्ञानप्राप्ती होऊ शकते. असे आढळून येते की ज्या मनुष्याला कृष्णभावनाभावित कार्यामध्येही रुची नसते, तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरिता किंवा इतर सामाजिक संस्थापना दान देतो, तेव्हा तो आपल्या कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करीत असतो. याचे सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आले आहे. कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासाने मनुष्याचे मन क्रमशः शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्णभावना जाणणे शक्य होते. अर्थात कृष्णभावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाही, कारण कृष्णभावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा परिस्थितीत समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरिता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो, जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल. भगवद्गीतेत आपल्याला आढळते की यतः प्रवृत्ती ही भूतानाम, जर मनुष्याने श्रेष्ठ सत्कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हे सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहीत नसले तरी तो कर्मफल त्यागरूपी या ज्ञानामुळे श्रीकृष्ण हेच परमकारण असल्याचे क्रमशः जाणू शकतो. श्रेया हि ज्ञानम अभ्यासात ज्ञातात ध्यानम विशिष्यते, ज्ञानात कर्मफलत्यागः त्यागात शांती अंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. तात्पर्य: पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे 2 विधी आहेत. साधना भक्ती अर्थात विधिविधानांचे पालन करणे आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंतांविषयी अनुराग उत्पन्न करणे. ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही, त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे, कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूपस्थिती जाणू शकतो. क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते. ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो. असेही विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो. आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यान धारणेला प्राधान्य दिले जाते. जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विहित कर्मांचे विधान करण्यात आले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात वर्णन आहे. परंतु सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलांचा त्याग केला पाहिजे, अर्थात त्याने कर्मफलांचा विनियोग सत्कार्याकरिता केला पाहिजे. सारांश: परम लक्ष्याची भगवंताची प्राप्ती करण्यासाठी 2 विधी आहेत. प्रथम क्रमिक विधी आणि दुसरी प्रत्यक्ष विधी. कृष्ण भावनाभावित भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्मफल त्यागाचा समावेश असतो. त्यानंतर मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञानप्राप्ती, ध्यान, परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होते. मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधींचा स्वीकार करू शकतो. प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकालाच शक्य नसते, म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीसुद्धा चांगलीच आहे. तरीही या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेली नाही, कारण पूर्वीपासूनच तो प्रेमभक्तीच्या स्तरावर स्थित आहे. जे या प्रेमभक्तीमध्ये स्थित नाहीत त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे. त्यांनी कर्मफल त्याग, ज्ञान, ध्यान, परमात्म्याची आणि ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतीद्वारे स्वतःला उन्नत करावे. परंतु भगवद्गीतेबद्दल सांगावयाचे तर भगवद्गीतेत प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे सूचित करण्यात आले आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणः एव च निर्ममः निरअहंकारः समदुःखः सुखक्षमी संतुष्टः सततं योगी
यत आत्मा दृढनिश्चयाः मयि अर्पित मम मना बुद्धिः यः मतभक्ताः सहा मे प्रियः. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखांमध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्तत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढनिश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य: शुद्ध भक्तीबद्दल पुन्हा बोलताना भगवंत या 2 श्लोकांमध्ये शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणाचे वर्णन करीत आहेत. शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही, तो कोणाचाही द्वेष करीत नाही, तसेच तो शत्रूशीही वैर करीत नाही. त्याला वाटते की माझ्या वाईट पूर्वकर्मामुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे, म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे. श्रीमद भागवतात म्हटले आहे की तत एत अनुकंपाः सुस्मक्षमाणो भुजाम एव आत्मकृतं विपाकम. जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढवते, तेव्हा त्याला वाटते की ही दुःखे किंवा संकटे म्हणजे भगवंतांची आपल्यावरील कृपाच आहे. त्याला वाटते की माझ्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यांमुळे वास्तविकपणे मी जे दुःख भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळच अधिक दुःख भोगावयास पाहिजे, परंतु भगवंतांच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही. भगवंताच्या कृपेने मला अल्पशीच शिक्षा भोगावी लागत आहे, म्हणून संकटामध्ये देखील तो सदैव शांत, स्वस्थ आणि धीर असतो. भक्त हा शत्रूसहित प्रत्येकाशीच सदैव दयेने वागतो. निर्मम म्हणजे भक्त हा शारीरिक दुःखांना आणि कष्टांना जास्त महत्त्व देत नाही, कारण तो पूर्णपणे जाणतो की मी म्हणजे हे भौतिक शरीर नाही. त्याच्या ठायी देहात्मबुद्धी नसते, म्हणून तो मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो आणि सुखदुःखांना समानतेने पाहतो. तो सहनशील असतो आणि भगवत कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच संतुष्ट असतो. यापेक्षा अधिक काही प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नसल्यामुळे तो सदैव आनंदी असतो. तो परिपूर्ण योगी असतो, कारण आध्यात्मिक गुरूकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यात तो दृढ असतो आणि त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो. विवादामुळे तो डळमळू जात नाही, कारण भक्ती करण्याच्या त्याच्या दृढनिश्चयापासून त्याला कुणीही परावृत्त करू शकत नाही. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच आदिपुरुष आहेत, म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही. या सर्व गुणांमुळे तो आपले मन आणि आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतावर स्थिर करू शकतो. भक्तीचा असा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेप्रत उन्नत होतो. भगवंत यापुढेही सांगतात की असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावना भावित क्रियांमुळे मी सदैव प्रसन्न असतो. यस्मात् न उद्विजते लोकः लोकात् न उद्विजते च यः हर्ष अमर्षः भय उद्वेगे मुक्तः यासा च मे प्रियः. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य: या श्लोकात भक्तांच्या आणखी काही गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. अशा भक्तांद्वारे कोणालाही कष्ट, चिंता, भय किंवा असंतोष होत नाही. भक्त सर्वांप्रती दयाळू असल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही तो करीत नाही. त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही. भगवंतांच्या कृपेने तो साधनेमुळे इतका प्रगत झालेला असतो की तो कोणत्याही बाह्य उपद्रवांनी क्षुब्ध होत नाही. वास्तविकपणे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही. सामान्यतः याविषयी मनुष्याला जेव्हा आपल्या शरीरासाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी काही अडथळे आढळते तेव्हा तो अतिशय आनंदी होतो. परंतु आपल्याकडे नसणारी इंद्रिय तृप्तीची साधने इतरांकडे पाहिल्यावर तो दुःखी होतो आणि इतरांचा द्वेष करू लागतो. जेव्हा त्याला आपल्या शत्रूकडून प्रतिकाराची अपेक्षा असते
तेव्हा तो भयभीत झालेला असतो आणि जेव्हा तो यशस्वीपणे काही करू शकत नाही तेव्हा तो खिन्न होतो. जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेलेला असतो तो श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो. अनपेक्षाः शुचिः दक्षः उदासीनः गतव्यताः सर्व आरंभाः परित्यागी यः मतभक्ताः सह मे प्रियः. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य: एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळविण्याकरिता त्याने धडपड करू नये. भगवंतांच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो हुरळून जात नाही. स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान 2 वेळा तरी स्नान करतो आणि आपली साधना करण्यासाठी प्रातःकाली लवकर उठतो. याप्रमाणे साहजिकच तो अंतर्बाह्य पवित्र असतो. जीवनातील सर्व कर्मांचे सार माहीत असल्याने भक्त हा नेहमी दक्ष असतो आणि वैदिक शास्त्रांवर त्याचा दृढ विश्वास असतो. भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. तो सर्व उपाधीतून मुक्त असल्यामुळे कधीच दुःखी होत नाही. शरीर हीच एक उपाधी आहे हे जाणून शारीरिक दुःखांपासून तो मुक्त असतो. भक्तीला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा शुद्ध भक्त स्वीकार करीत नाही. उदाहरणार्थ, प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्ची पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यास लाभदायक ठरत नसेल तर तो त्याचा अंगीकार करीत नाही. भगवंतांसाठी तो मंदिर बांधू शकेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्टही करेल, परंतु स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही. यः न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कंक्षति शुभ अशुभ परित्यागी भक्तिमान यः सहा मे प्रियः. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य: भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखीही होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळविण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे तो दुःखीही होत नाही. आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करीत नाही. त्याचप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास व्यथित होत नाही. तो सर्व प्रकारच्या शुभाशुभ पापकर्माच्या पलीकडे असतो. भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. समः रात्रौ च मित्रे च ततः मान अपमानयोः शीत उष्ण सुख दुःखेषु समः संगविवर्जितः तुल्यनिनन्दा स्तुतिः मौनी संतुष्टः येन केनचित् अनिकेतः स्थिर मतिः भक्तिमान मे प्रियः नरः. जो मनुष्य, शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, दुःख सुख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये चित्त आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य: भक्त सदैव कुसंगापासून मुक्त असतो. मनुष्याची कधीकधी स्तुती केली जाते किंवा निंदा केली जाते. मानव समाजाचा हा स्वभावच आहे. भक्त हा नेहमी लौकिक स्तुती, निंदा, सुखदुःख इत्यादींच्या पलीकडे असतो. तो अत्यंत सहनशील असतो. कृष्णकथे वाचून इतर काही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटले जाते. मौन म्हणजे मुळीच बोलू नये असे नव्हे, तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये. केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि भक्तासाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत कथा होय. भक्त हा सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असतो. त्याला कधीकधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल अथवा कधीकधी मिळणारही नाही, परंतु तो तृप्त असतो.
तो घरादाराबद्दल चिंता करीत नाही. तो कधीकधी वृक्षाखाली राहील अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील, परंतु त्याला कशाचेही आकर्षण नसते. त्याला स्थिर म्हटले जाते, कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर असतो. भक्तांच्या गुणवर्णनात आपल्याला काही पुनरावृत्ती आढळेल, परंतु भक्ताने हे सर्व गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तथ्य निक्षून सांगण्याकरिता ही पुनरावृत्ती करण्यात आली आहे. सद्गुणांशिवाय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही. हराव भक्तस्य कुतो महत् गुणाः, अर्थात जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाही. भक्त म्हणून ओळखले जाण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केलेच पाहिजे. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही, तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते. ये तु धर्म अमृतम इदम यथा उक्तम पुर्युपासते श्रद्धानाम हा मतपरमा हा भक्ता ते अतीव मेय प्रिया. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्यधिक प्रिय आहेत. तात्पर्य: या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून मय्यावेश्य मनो येषां माम ते शेवटच्या श्लोकापर्यंत ये तु धर्मामृतम इदम, भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतींचे वर्णन केले आहे. असे विधी भगवंतांना प्रिय आहेत आणि जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण, निर्विशेष ब्रह्मांच्या मार्गामध्ये संलग्न झालेला की भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला? आणि भगवंत याचे इतके स्पष्ट उत्तर देतात की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती हा सर्वोत्तम विधी आहे, यात मुळीच संदेह नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या अध्यायात निश्चित केले आहे की सत्संगाद्वारे मनुष्याच्या ठायी शुद्ध भक्तीविषयी आसक्ती निर्माण होते. त्या योगे मनुष्य आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करतो आणि त्यांच्याकडून श्रद्धा, आसक्ती आणि भक्ती भावाने श्रवण, कीर्तन आणि भक्तीच्या विधिनियमांचे पालन करण्यास प्रारंभ करतो. याप्रमाणे मनुष्य भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. म्हणून भगवत प्राप्तीकरिता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक साक्षात्काराकरिता परमसत्याच्या निर्विशेष स्वरूपाची शिफारस करण्यात आली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला जोपर्यंत शुद्ध भक्तांची संगत लाभत नाही तोपर्यंतच निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते. निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरिता मनुष्य फलाशाविरहित कर्म करतो आणि चेतन तत्व आणि पदार्थाचे आकलन होण्याकरिता ज्ञानाचे अनुशीलन व ध्यान करतो. जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्ताचा संग लाभत नाही तोपर्यंतच हे आवश्यक आहे. सुदैवाने मनुष्यामध्ये कृष्ण भावनेत संलग्न होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्कारातील क्रमिक पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नाही. भगवद्गीतेतील मधल्या 6 अध्यायांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्ती ही अधिक अनुकूल आहे. मनुष्याने प्राणधारणाकरिता भौतिक पदार्थाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात. या प्रकारे भगवद्गीतेच्या भक्तियोग या 12व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.